मोठी बातमी, चार्टर्ड प्लेनला भीषण अपघात, 10 किलोमीटर अंतर कापताच कोसळलं, 6 जण जखमी. ओडिशाच्या राऊरकेलाहून भुवनेश्वरला निघालेल्या 9 सीटर चार्टर्ड विमानाचा अपघात झाला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास विमानाला अपघात झाला. हे विमान इंडिया वन एअर कंपनीचं होतं. राऊरकेलाहून उड्डाण केल्यानंतर विमानानं जेमतेम 10 किलोमीटर अंतर कापलं. यानंतर विमानाला अपघात झाला. सुदैवानं विमान अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानात पायलटसह एकूण 6 जण होते. त्यांना इजा झालेली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 सीटर विमानाला उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांनी अपघात झाला. या विमानानं अवघं 10 किलोमीटर अंतर कापलं होतं. विमानात 4 प्रवासी आणि 2 कर्मचारी होते. कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव अशी दोघांची नावं आहेत. अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 पथकांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं त्यांना सहकार्य केलं. पायलट्सकडून आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न झाला, पण जालदा जवळ विमान अतिशय वेगानं खाली आलं. त्यामुळे आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न फोल ठरला. विमान कोसळताच परिसरात खळबळ उडाली. आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं अपघातस्थळ गाठून मदत आणि बचावकार्य सुरू केलं. दुपारच्या सुमारास विमानानं राऊरकेलामध्ये उतरणं अपेक्षित होतं, पण त्याआधीच विमानाला अपघात झाला. विमान अपघातामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. विमान अपघाताची कारणं आणि त्यावेळची परिस्थिती यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताच्या मागील कारणांचा उलगडा होऊ शकेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क आहेत. या अपघातामुळे अंतर्गत विमान उड्डाणांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, भुवनेश्वर.